शेतातच उफाळला कौटुंबिक वाद, कुऱ्हाडीच्या घावानी पत्नीची निर्घृण हत्या. तुरीच्या गंजीत मृतदेह लपवून पती फरार, पोलिसांच्या चौकशीत गुन्ह्याची कबुली. राळेगाव तालुक्यातील बोरी इचोड गावात घरगुती वादातून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना वडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळच्या सुमारास घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव वैजंतीमाला श्रीनिवास येलके असे असून आरोपी पतीचे नाव श्रीनिवास येलके आहे. दोघे पती पत्नी सकाळी शेतात तुरी काढण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वाद तीव्र झाल्यानंतर संतापाच्या भरात श्रीनिवास याने पत्नीवर कुऱ्हाडीने वार केल्याचे समोर आले आहे. गंभीर जखमी झालेल्या वैजंतीमाला यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न. घटना घडल्यानंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह शेतातील तुरीच्या गंजीत लपवून ठेवला आणि घटनास्थळावरून पसार झाला. काही वेळानंतर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली. ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. आरोपी श्रीनिवास येलके याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने गुन्हा नाकारण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या प्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. घरगुती वादातून घडलेल्या या निर्घृण घटनेमुळे गावात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे. कौटुंबिक वादाचे रूपांतर थेट खुनात झाल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील कौटुंबिक हिंसाचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलीस तपासातून या घटनेमागील नेमके कारण पुढे येणार आहे. मारेगाव वार्ता जावेद शेख, राळेगाव, यवतमाळ.